We are Metamorphosis IT Solutions, launching an AI-based learning program. Get Computer Basics AI $29.99 or choose Earn and Learn with Freelancing Zay. Start. त्यांना आम्ही महापौरला इशारा देतोय, पण तशी तर वेळ येणार नाही, कारण का महापौर साहेबांना आपला शब्द दिला आहे. माझं नाव राजू हेमाजी भिंगारदेव, भीमटोला संघटना सदस्य. किती वर्षापासून काम करतो? भीमटोला संघटना त्यांनी केलं 5 ते 10 वर्ष काम करतोय. आज छत्रपती संभाजीनगर शहराचे महापौर समीर भाऊ राजूरकर यांना भीमटोला सामाजिक संघटनेच्या वतीने रमाई आवास योजनेअंतर्गत जे लाभार्थ्यांना घरकुल मंजूर होतात व ते घरकुल मंजूर झाल्याच्या नंतर त्याला विलंब का होतो या विषयावर आम्ही चर्चा केली. जेणेकरून आज मंजूर होतं आहे 3-3, 4-4 वर्षे अर्धच काम होतं आहे, कोणाचं 30% होतं आहे, कोणाचं 40% होतं आहे, कोणाचं 50% होतं आहे. 4-4 वर्षे का रखडल्या जातं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि याला अल्प अनुदान आहे 2.5 लाखात ते घरकुलही होत नाही. दिवसांदिवस मटेरियलचे भाव वाढतात, सिमेंट, रेती, घडी, स्टीलचे मजुरीचे भाव वाढतात. तर आम्ही ह्या विषयावरती राजूरकर साहेबांसोबत सविस्तर चर्चा केली आणि हा मुद्दा त्यांच्या लक्षात आणून दिला. कारण येणाऱ्या काळात याला कालमर्यादा घालण्याच्या आधी घरकुलचा जो लाभार्थी त्याला समजा घरकुल मंजूर झाले तर किमान 8 महिने ते 12 महिन्यात त्याचं पूर्ण झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि ह्या मागणीवरती राजूरकर सरांनी व्यवस्थित आम्हाला चर्चा केली, आमचं तक्रार निवेदन स्वीकारलं आणि ह्या पद्धतीनं येणाऱ्या 29 तारखेला त्यांच्या अध्यक्षाखाली मीटिंग आहे आणि हा प्रश्न तो मार्गी लावणार आहेत असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे. माझं नाव सुनील अवचरमल, भीमटोला सामाजिक संघटनेमध्ये मी गेल्या 2 ते 2.5 वर्षापासून काम करतो आहे. मागण्या जर मान्य नाही झाल्या तर भीमटोला सामाजिक संघटनेची पुढची भूमिका काय असेल? जे लाभार्थी आहेत घरकुल आणि ज्यांना विलंब होतं, ज्यांना अन्याय होतं, त्यांच्यासहित आम्ही शेकडो लोकांसहित या महापालिकेचं गेट बंद आंदोलन करू आणि आमची मागणी मंजूर नाही झाली तर इथले जे काही प्रशासन आहे त्यांच्या तोंडाला काळं फासण्यात येईल याची त्यांनी गंभीरपणे दखल घेतली पाहिजे. धन्यवाद.